तर हॅलो गाईज, आज तुमचं स्वागत स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर रायडर विशाल 4496. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की बा जे नवीन बिझनेस लोक आहे, जे नवीन मोटो ब्लॉग सेटअप करायचा विचार करताय, तर ज्यांनी चालू पण केलेलं असेल, तर त्यांनी सुरुवात या असं माउंटर आणि असं साध्या हेल्मेट पासून केलेली असेल, त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. तर आज काय सांगतोय मी, तेव्हा ज्यावेळेस मी पण ज्यावेळेस चालू केला होता, त्यावेळेस हा या असा सेटअप मी चालू केला होता. हे माउंट होतं आणि हा हेल्मेट होता. तर याच्यासोबत मला काय काय प्रॉब्लेम आले, काय काय नाही आले, तुम्हाला पण येत असतील. तर मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. आणि ह्या ह्या ज्या हेल्मेट सोबत आहे, याच्यासोबत जे आलेले प्रॉब्लेम ते सॉल्व्ह झाले का नाही झाले, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला प्रॉब्लेम होता, तो आपला नॉईजचा होता. खूप सारा वाऱ्याचा आवाज वगैरे माईक लावून सुद्धा पण येत होता याच्यामध्ये. तर याच्यामध्ये तो सॉल्व्ह झाला की नाही, कारण याच्यामध्ये कॅमेरा मी घेतलेला आहे. अराउंड 6,500 पर्यंत पडतो हा. EZ1 चा कॅमेरा आहे. त्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन आणि इनबिल्ट माईक वगैरे आलेलं आहे. तर मग तो प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झालेला आहे. या सेटअपचं 6,000 रुपये याच्यामध्ये घातलेले मी. प्लस या माउंटला मी फक्त मोबाईल लावलेला होता, तर त्याचा नॉईज ऑटोमॅटिक वाढवाच येत होता गाडीचा प्लस वाऱ्याचा. तर हा प्रॉब्लेम पहिल्यांदा येत असतो. तर थोडासा सेटअपचा तुमचा खर्च स्वतः थोडासा खर्च करा आणि कम से कम असा सेटअप करायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. दुसरा पॉइंट होता, बाबा हेल्मेट ज्यावेळेस मी लावतो किंवा तुम्ही मोबाईल लावते, त्यावेळेस हेल्मेट खूप जड वाटतं, हेवी वाटतं समोरच्या साईडला. ते पुढं झुकलेलं पण असतं, पण तो प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. कारण हेल्मेट पण चांगलं आहे आणि त्याचं वजन पण एवढं काही जास्त नाही. तर हा प्रॉब्लेम असतो, तर तो याच्यामध्ये सॉल्व्ह होतो. आणि जुन्या जे हेल्मेट आहे, ते तुम्ही थोडंसं क्वालिटी वापरा किंवा मग चांगलं वापरा. जे हे स्ट्रॅप माउंट आहे हे एकदम बेस्ट आहे. याचे काही विषय नाही. याच्यामध्ये आपण ज्यावेळेस हे लावतो त्यावेळेस ते आपलं कॅरी पण करतं जे काही वजन आहे ते. पण मग मी माझं असं म्हणणं आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही नवीन बिगिनर्स लोक आहेत, नवीन व्हिडिओ तयार करणार आहे, त्यावेळेस तुम्ही थोडासा अजून थोडे दिवस थांबून किंवा मग अजून थोडासा स्वतःवर खर्च करून असा थोडा सेटअप करायला पाहिजे. तो तुमच्यासाठी बेस्ट राहील, जेणेकरून तुमची व्हिडिओ क्वालिटी आणि जो एक्सपिरियन्स आहे तो चांगला भेटत राहील आणि तुमचे व्हिडिओ पण पुढे चालू